बाकी सगळी भाग्य एकीकडे आहेत आणि अगदी आपल्या आवडीचे आपली जी आवड आहे ती आवड ज्यांना आहे त्यांना आपली आवड असावी आणि आपल्याला त्यांची आवड असावी. अशी व्यक्तिमत्व जर मिळाली. गाथा मंदिरांचे सगळे अध्यापक आदरणीय मयूर महाराज इथे आहेत, आदरणीय लक्ष्मण महाराज आहेत, आदरणीय भारत महाराज आहेत, आदरणीय शहाजी महाराज आहेत. खरोखर भगवंतावर त्यांचं खूप प्रेम आहे आणि त्याच्याकरता त्यांनी आपली पूर्ण निष्ठा वाहिलेली आहे. प्रतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. आणि अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपला अधिकार नसतानाही जर आपल्यावर प्रेम करीत असतील ना, खरं सांगतो याच्या इतकी श्रीमंती जगात दुसरी कोणती नाही बरं. म्हणून या सर्वांच्या चरणी विनम्र वंदन करूया आणि आपल्या या कीर्तनाकडे वळूया. वस्तुतः हा अभंग तुमच्याही लक्षात आला असेल की अजून पाठ पूर्ण झालेला नाही. तुम्ही म्हणाल मग का घेतला, कशा करता असं करायचं. मयूर महाराज काय झालं, त्या दिवशी मी सकाळी पूजेत बसलेलो होतो आणि इकडे हा अभंग ऐकू आला आणि अभंग ऐकू आल्यानंतर काय झालं माहीत नाही, पण चित्त थेट वृंदावनात गेलं गोपींच्या बरोबर. हे बोलू नये खरं तर, पण त्याच वेळी निश्चय झाला की जे बोलायचं असेल, जर वेळ आलीच काकांनी आज्ञा केलीच की करायचे कीर्तन, तर मात्र मग याच्यावरच करायचा असा निर्णय झाला. आणि त्या दृष्टीनं जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी गोपींच्या अंतःकरणातले भाव गोपी स्वरूप होऊन कसे प्रगट केलेत याचा विचार आज आपण करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रसंग आहे, भगवंताचं वेणुवादन आहे. भगवंतानं बासुरी वाजवली, पण ही बासुरी वाजवताना 2 वेळा भगवंतानं गोपींना आकर्षित केलेलं आहे. दोन्ही वेळा बासुरी वाजवूनच आकर्षित केलं. श्रीमद भागवताच्या आधारानं जर पाहायचं असेल तर एक रासमंडलाच्या काळात रास रचण्याच्या वेळी भगवंतानं बासुरी वाजवली आणि दुसरी बासुरी भगवंतानं वेणुवादनाच्या प्रसंगात, वेणुगीत ज्याला म्हणतात त्या वेणुगीताच्या प्रसंगात वाजवली. हा प्रसंग नेमका कोणता आहे याचा जर विचार केला तर अगदी पहिल्या चरणाच्या अर्ध्यालीतच आपल्याला हे कळतं. याहोत या चला जाऊ सकळा. रासक्रीडेच्या काळात ज्यावेळी वेणुवादन ऐकू आलं होतं त्यावेळी शुकदेवांनी ही गोष्ट स्पष्ट सांगितली. आजगमुहु अन्योन्यम अलक्षितोद्यमाः सयत्र कालः जवलोल कुंडलाः. अन्योन्यम सयत्र कांतो जवलोल कुंडलाः. आजगमुहु अन्योन्यम अलक्षितोद्यमाः. एकमेकीला न कळता सगळ्या चालल्या होत्या. रस्त्यात जर भेटली, काय ग कुठं चालली, नाही उगं फिरायला आले होते असं म्हणायचं. आणि असं म्हणत जेव्हा कन्हैयाच्या समोर गेल्या, का ग मला म्हणली होती नुसती फिरायला आणि इकडं यायचं होतं तुला फिरायला, मला नाही म्हणली. ती म्हणली तू तरी कुठं म्हणली मला. म्हणजे एकमेकीला कळू न देता भगवान श्रीकृष्णांच्याकडे त्या आल्या. परंतु वेणुगीताचं तसं नव्हतं. काय असतं, काही कार्यक्रम खास लोकांकरता असतात आणि मग फोन करताना तो माणूस म्हणतो, तो यजमान म्हणतो, फक्त तुम्हाला म्हणून सांगतो बरं, बाकी कुणाला घेऊन येऊ नका. असं सांगत भगवंताचा स्पेशल प्रोग्राम म्हणजे रासक्रीडा आहे आणि भगवंताचा वेणुवादनाचा जनरल प्रोग्राम म्हणजे वेणुगीत आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंतानं इतर कोणत्याही वाद्यांचा आश्रय केला नाही. एकाच वाद्याचा आश्रय केला, त्याचं नाव बासुरी आहे. एकच वाद्य. आणि ती जी बासुरी आहे ती का घेतली बघा तुम्ही. बासुरी घेतल्यानंतर सगळ्या वाद्यांनी एकदा बासरीला विचारलं. ढोल होता, मृदंग होता, तबला होता, टाळ होते. यांचा आवाज चांगला येतो हो, हे सगळे आवाज चांगला देतात, आपल्याला रंगवतात, पण यांना काहीच न करता कुरवाळून रंगवतात का फटके देऊन रंगवतात हो. बघा असं असे द्यावे लागते.
म्हणजे त्यांना फटके बसतात, आपल्याला आनंद जरी मिळतो. एके रात्री सगळे वाद्य असे एकत्रित बसले होते. तो ढोल म्हणत होता, कंबर दुखायला लागलं, खूप मारलं मला, खूप मारलं, खूप मारलं मला. पखवाजाही हेच म्हणत होता, काय करावं, कीर्तनात खूप रंग आला. बाकीचे श्रोते काही टाळ्या वाजवीत नव्हते, पण आमचे टाळकरी मात्र खूप प्रामाणिकपणे टाळ्या वाजवीत होते. त्यांना टाळ्या वाजवा म्हणून म्हणून तो वक्ता कंटाळून जायचा. पण आमचे पखवाजे, आमचे लक्ष्मण महाराज असतील किंवा सगळे असतील, ते मात्र जीव लावून वाजवित होते. काय करावं, खूप त्रास होतोय, खूप अंग दुखतंय म्हणे. सगळेजण आपापलं अंग दुखायचं सांगत होते. बासुरी शांत बसली होती, निवांत अशी पडून होती. त्या सगळ्यांनी तिला विचारलं, का गं, आम्हाला एवढा सगळा त्रास होतो, तू मात्र निवांत असते. कन्हैया तुला हातात घेतो, हातात घेऊन उशी देतो, खालच्या ओठाची, खालच्या ओठावर ठेवतो ना, ओठाची उशी देतो, वरून वारा घालतो, करतो ना, हा फॅनचा वारा घाल नाही, वरून वारा घालतो. बरं तेवढ्यावर काम भागत नाही, तुझे पाय दाबतो. एवढं सगळं करतो कन्हैया, तू एवढं कसं कमवलं हे सांग. त्या सगळ्या वाद्यांना बासुरीनं एक सांगितलं. अगदी हे मी माझ्या मनचं बोलत नाही बरं, गोपींनी त्या बासुरीला हे विचारलं होतं. गोप्यः किमाचरदयं कुशलं स्म वेणुर् दामोदराधर सुधामपि गोपिकानां भुङ्क्ते स्वयं यदवशिष्टरसं हृदिन्यो हृष्यत्वचोश्रुमुमुचुस्तरवो यथार्याः. विठ्ठल 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 हो बासुरी, तू काय पुण्य आचरलंस. किम आचरत अयम कुशलम स्म वेणू. या वेणूनं, या बासुरीनं काय पुण्य आचरलं. का गोप्यः किमाचरदेत कुशलम स्म वेणू दामोदराधर सुधाम अपि गोपिकानाम. भगवंताच्या अधराचं जे अमृत आहे, कुणाच्या मालकीचं आहे हो. गोपी म्हणतात, मी म्हणत नाही, गोपी म्हणतात आमच्या मालकीचं अधरामृत आहे, पण ह्या बासुरीनं बळकावलंय. काय पुण्य केले नेनो पावया, काय पुण्य केले नेनो पावया, काय पुण्य केले नेनो पावया, काय पुण्य केले नेनो पावया. अधरीचे अमृत एकला सेविते, अधरीचे अमृत एकला सेविते, अधरीचे अमृत एकला सेविते, अधरीचे अमृत एकला सेविते. हा काय पुण्य केले नेनो पावया, काय पुण्य केले नेनो पावया, हा काय पुण्य केले नेनो पावया, काय पुण्य केले नेनो पावया. अधरीचे अमृत एकला सेविती, सेविसी, काय पुण्य केले नेणो पावया. हे पावया, पावया म्हणजे पाव्या, पाव्या म्हणजे बासुरी. बासुरीचंच पुल्लिंग जेव्हा येतं त्याला, तेव्हा त्याला पावा म्हटलं जातं. तर हे बासुरी तू काय पुण्य केलं. आणि त्याच्याच अर्थाचा हा श्लोक आहे. गोप्यः किमाचरदयं कुशलं स्म वेणुः. कि वेणुः किम कुशलं आचरयत स्म. वेणूनं, बासुरीनं काय कुशल आचरलं. जे आमच्या मालकीचं अधरामृत आहे, भगवंताच्या ओष्ठाचं अमृत आहे, जे आमच्या मालकीचं आहे, जे आम्हीच ग्रहण करतो, ते तुला मिळालं. बरं ते मिळालं एवढ्यावर नाही. भुंक्ते स्वयं यदवशिष्ट रसम हृदिन्य. त्याचं अवशिष्ट रस जो आहे, तो रस बाकीच्यांना, म्हणजे बाकी बिल्लिनी वगैरे यांना मिळतोय, हृदिन्य. आणि हृष्यत्वचः अश्रुमुमुचुः तरवः स्म आर्याः. काय असतं, आपली लेक जर चांगली नांदत असली तर कोणत्या बापाला आनंद होत नाही हो. खूप आनंद होतो. या बासुरीचा जो पिता आहे तो कोण आहे. बांबू आहे. बांबू पाहत होता हे की आपलीच लेक आहे आणि कन्हैयानं हातात धरली आहे. आपलीच लेक आहे. कोणत्या बापाला वाटत नाही बरं जावयाने आपल्या लेकीला जीव लावू नये म्हणून. जीव लावू नये असं वाटतं का. नाही, जीव लावावा वाटतो.
जाता जाता सांगतो माझ्या लेकीला जीव लावा बरं जावई बापू, असं म्हणतो तो की काही करा तुमचं काही का होईना तिकडं, पण माझी लेक फुलात राहिली पाहिजे, माझी लेक आनंदात राहिली पाहिजे. हेच या बासुरीच्या पित्यालाही वाटत होतं. आणि ज्यावेळी दोघांचा संसार आनंदात चालला आहे त्यावेळी त्या बांबूच्या शरीरावर रोमांच उभे राहिले होते. ऋष्यत्वचः अश्रू मुमुचुहू, जे दवबिंदू होते ना, त्या ओल्या बांबूच्या झाडावर असलेल्या दवबिंदूला पाहून ती गोपी म्हणते की ते किती आनंदित झालेत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतेत, आपली लेक आनंदात राहते म्हणून. हे जसं असावं. सगळ्या गोपींना हा प्रश्न आहे, वेणूनं काय आचरण केलं आहे, वेणूनं काय पुण्याचरण केलं आहे. सगळ्या वाद्यांना हा प्रश्न आहे की वेणूनं काय कुशल आचरण केलं आहे. तेव्हा त्या बासुरीनं सांगितलं, मी जास्त काहीच केलं नाही, मी आतून मोकळी झाले, आतून मोकळी झाले. आपण आतून भरलेलो आहेत का मोकळेत आपल्याला विचारा. हां, त्याचं काय सांगावं, त्याचं खूप अवघड आहे. सगळं आतून बरबटलेलं काम आहे असं कुणीतरी कुणाला तरी म्हणतं, मी कुणालाच म्हणत नाही. तर आतून ज्यावेळी माणूस भरलेला असतो चांगल्या गुणांनी नाही, 6 प्रकारच्या विकारांनी. आणि हे 6 प्रकारचे विकार आपल्या अंतःकरणात खदखदत असतात. ते आपल्याला बाहेर दाखवायचे नसतात, पण कधीतरी पराधीनतेनं बाहेर आल्याशिवाय राहत नाहीत. अशा वेळी समाज त्या व्यक्तीला वंदन करीत नाही, त्याची स्तुती करीत नाही, त्याची निंदा करतो. लक्षात ठेवा, जे अतिरेकी पण येत असेल, जो व्यभिचार घडत असेल, जो दुराचार घडत असेल, जो भ्रष्टाचार घडत असेल, तो प्रत्येक भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार हे या सगळ्या गोष्टी आत खदखदणाऱ्या 6 दोषांचं आपोआप वर येणं जे त्याचा परिणाम होतो. म्हणून या दोषांना कसं नष्ट करायचं ती बासुरी म्हणते, काही नाही, भगवंताला किंवा संतांना आपले 6 अपराध दाखवा. अपराधालाच एक पर्यायी शब्द आहे छिद्र. छिद्र हा शब्द आहे. बासुरीनं म्हटलं मी मोकळी झाले म्हणजे काय, माझ्या ठिकाणी 6 छिद्र होते, माझ्या ठिकाणी 6 दोष होते. काम क्रोध लोभाधिक जे विकार आहेत ते छिद्र मी दुसऱ्याकडे दिले नाही, देवाला सांगितलं, देवा माझ्या ठिकाणी एवढे दोष आहेत, बरं हे 6 दोष आहेत. आपले दोष समाजासमोर झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तर समाज ते उघडून पाहिल्याशिवाय राहत नाही. आणि आपले दोष भगवंतासमोर जर उघडे करून दाखवले तर परमात्मा त्याच्यावर पांघरून घातल्याशिवाय राहत नाही. त्या बासुरीनं गोपींना सांगितलं आणि त्या वाद्यांनाही सांगितलं, तुमच्याकडं दोष आहेत पण तुम्ही सगळीकडून झाकून ठेवलेत ते, आणि त्यामुळे समाज येतो तुम्हाला बडवतो, दन 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 बडवतो. पण मी माझे दोष आतून बाहेरून सगळीकडून मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न अशी मी झाले. आणि त्यामुळे परमात्मा माझे दोष जरी पाहिले तरी त्या दोषावर पांघरून घालतो, स्वतः फुंकर मारतो आणि त्या दोषातूनच चांगले आवाज काढतो. 6 स्वर जे काढतो परमात्मा त्या छिद्रातूनच काढतो आणि त्याद्वारे संपूर्ण जगताला आल्हादित करतो. सूत्र खूप सुंदर आहे. दोष असू देत, देवाला दाखवा, त्या दोषातूनच परमात्मा जगत कल्याणाचं एखादं कार्य करून दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा प्रकारची बासुरी जेव्हा कन्हैयानं वाजवली, कन्हैयाला ही का वाजवावी वाटली हो? काय असतं, कोणत्याही प्रकारचं स्फुरण यायचं असलं तर त्याच्याकरता सगळं अनुकूल वातावरण तयार व्हावं लागतं. विचार करा, आता आपल्याला कीर्तनात जो आनंद येतो, कीर्तनात जे स्फुरण येतं ते कशामुळे येतं बरं? टाळकरी इतका सुंदर साज कीर्तनाला जर असेल तर 3-3, 4-4 तास कुठं जातील कळत नाही. काळजी करू नका, वेळेवरच सोडणार आहे. पण खूप आनंद मिळतो, खूप समाधान मिळतं. आणि जर 2-3 टाळकरी असतील, एखादा पखवाज तो पण बरेच दिवसापूर्वीच लावून घेतलेला आहे. आमच्याकडे पूर्वी
म्हणजे काकांच्या काळात पखवाज लावायला कुणीच नसायचं. म्हणजे काका लहान असताना पखवाज लावायला कुणीच नव्हतं. एक ज्ञानबा म्हणून होते, मग त्यांना भजनाची आवड नव्हती, फक्त पखवाज लावणं कळत होतं. मग त्यांच्याकडून लावून आणायचा. बरं लावायला गेलं की ते खेकसायचे. मग भजन करायचं असलं की सगळे म्हणायचे जाऊ द्या, मागच्या सोमवारीच लावलेलं आहे, आता काही लावायची गरज नाही पखवाज. असं चालतं का? असं चालत नाही. लावणी मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने, अशा प्रकारचं कीर्तन, अशा प्रकारचा साज असेल तर स्फुरण चढतं, नाहीतर स्फुरण चढत नाही महाराज. देवालाही जर स्फुरण चढायचं असेल, बासुरी वाजवायचं, तर त्याला सुद्धा काही अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालं पाहिजे. भगवान शुकदेवांनी वेणुगीताच्या पहिल्या 3-4 श्लोकांमध्ये जे अनुकूल वातावरण सांगितलं ते अत्यंत अद्भुत आहे. भगवान शुकदेवजी महाराज वर्णन करतात. श्री शुक उवाच इत्थं शरद स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना न्यविशद्वायुना वातं सगो गोपालकोच्युतः कुसुमित वनराज शुष्मी भृंग द्विजकुल घुष्ट सरस्सरिन्महीध्रम. भगवान शुकदेवजी महाराज वर्णन करतात. इत्थम शरद स्वच्छ जलम, शरदाचं स्वच्छ जल आहे. शरद ऋतूत, आता वर्षा ऋतू आहे, त्यामुळं तुम्हाला कोणत्याच नदीत स्वच्छ पाणी दिसणार नाही. सगळं पाणी गढूळ असतंय. का? सतत पुराचं पाणी येत राहतं म्हणून ते पाणी स्वच्छ होत नाही, गढूळ पाणी असतं. पण जसं जसं वर्षा ऋतू संपतो तसं तसा पाण्यातला गढूळपणा संपून जातो आणि सज्जनाचं हृदय जसं असावं तसं शरदाचं ते जल अत्यंत स्वच्छ अशा प्रकारचं दिसतंय. पद्माकर सुगंधिना, कमळं फुललेली आहेत आणि त्या कमळाचा जो सुगंध आहे त्या सुगंधानं जणू ते संपूर्ण पाणी सुगंधित झालंय. पद्माकर सुगंधिना न्यविशद्वायुना वातं सगो गोपालकोच्युतः. याबरोबर एक गोष्ट झाली. तो जो परिमळ होता त्या परिमळाच्या ओढीनं भुंगे तिथं यायला लागले. मला एक प्रश्न विचारायचा आहे, लक्ष द्या बरं, झोपू नका. झोपायचं नाही. आता घरी गेल्यावर झोपायचंच आहे. आता काय राहिलं, आता तासभर राहिलं फक्त. भुंगे फुलाकडे येतात का फुलं भुंग्याकडे जातात? हो, भुंगा नक्की? अजून कुणाचं काही मत आहे का वेगळं? भुंगे फुलाकडे येतात का? पहिल्यांदा भुंगा फुलाकडे येतो का फुलं भुंग्याकडे जातात? नक्की ना? भुंगा फुलाकडे जातो. एक मत आहे सगळ्यांचं. परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी. हा परिमळाचे धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी. कैसी तुझी गोडी लागो या जीवा, कैसी तुझी गोडी लागो या माझा, कैसी तुझी गोडी लागो माझा, कैसी तुझी गोडी लागो माझा. विठ गे माय विठेला, विठ गे माय विठेला, विठ गे माय विठेला, विठ गे माय विठेला. परिमळाची धाव, अगोदर परिमळ येतो आणि त्या परिमळ भुंग्याला कळला की मग तो परिमळ कुठून येतोय असं तो पाहायला लागतो. एखाद्या वेळी जर आपल्याला असा वास आला की आपण करीत जातो की नाही, तसं तो भुंगा करीत करीत तसं करीत जातो आणि त्या कमळापर्यंत गेला. मधुपती रवगाह्य चारयन गाहा सह पशुपाल बलश्चुकूज वेणू. सुंदर पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे, कमळ फुललेलं आहे,
भ्रमर गुंजारव करीत 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 आले आणि मधुपती नाम परमात्मा गाह चारयन, गायींना चारण्याकरता म्हणून तिथं आला आणि त्या भ्रमरांचं ऐकू आलं. एवढं वातावरण तयार झालं आणि मग ते वातावरण भगवंताच्या स्फुरणाकरता योग्य ठरलं आणि भ्रमर जसे गू 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 करतात तसं आपणही बासुरी वाजवू म्हणून भगवंतानं बासुरी वाजवायला सुरुवात केली. तद्व्रज स्त्रिय आश्रुत्य, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन खूप गोड केलं बरं तिथं. बरहा पीडन नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासः कनक कपिशं वैजयन्तींच मालां रंध्रान् वेणोः अधरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. विठ्ठल विठ्ठल शुकदेवांची रसिकता या काळात कळसाला पोहोचते. त्या वातावरणाचं वर्णन करताना, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना बरहा पेडम, भगवंतानं मस्तकावर सुंदर अशा प्रकारचा मोराचा पीस किंवा मोराचा मुकुट घातलेला आहे. वासुदेवाचा पाहतो आपण तसा सुंदर अशा प्रकारचा आपिडम बरह, मस्तकावर मुकुट आहे. नटवर वपुहू, एक गोपी म्हणते काय नटासारखा सजलाय. नट म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, अभिनेता. अभिनेता जसा सजावा तसा हा सजलाय. दुसरी म्हणते नाही, जसा नवरदेव सजलाय. वर वपुहू, ती म्हणते नाही, नटही दिसतोय आणि वरही दिसतोय म्हणून नटवर वपुहू. कानात सुंदर अशा प्रकारचे कुंडल धारण केली आहेत. कर्णिकारम, कन्हेराचे कुंडल घातलेत म्हणे. कर्ण घेओ कर्णिकारम बिभ्रद वासः कनक कपिशम वासः बिभ्रत, सोन्यासारखं सुंदर अशा प्रकारचं रेशमी वस्त्र भगवंतानं धारण केलेलं आहे. वैजयंतींच्या मालाम, सुंदर वैजयंती माला, कधी न सुकणारी 5 प्रकारच्या फुलांची माळ भगवंतानं घातली आहे. रंध्रान वेणोह रंध्रान अधर सुधया पूरयन, वेणूंच्या रंध्राला अधरामृताने पूर्ण करून. रंध्रान वेणोह अधर सुधया पूरयन गोपवृंदैही, गोपवृंदांसह परमात्मा श्रीहरी वृंदारण्यामध्ये प्रवेश करते झाले. भगवंतानं प्रवेश केला, भगवंतानं वेणुवादन सुरू केलं आणि त्या वेणुवादनाचा जो स्वर आहे पहिल्यांदा थेट याच्यापर्यंत गोवर्धनापर्यंत गेला. वेणुनादे गोवर्धन गाजे इथपर्यंत तो गेला आणि तो गेल्यानंतर त्याचा जो प्रतिध्वनी आहे तो प्रतिध्वनी गोपींच्या कानातून अंतःकरणापर्यंत पोहोचला. ज्याप्रमाणे कमळाच्या फुलातला सुगंध भ्रमरांना ओढून आणतो, त्याप्रमाणे भगवंताच्या बासुरीतला सुस्वर गोवर्धनाच्या मार्गे प्रतिध्वनीच्या रूपानं गोपींच्या कानातून गोपींच्या अंतःकरणापर्यंत गेला आणि त्यांना ओढायला लागला. चला लवकर, चला लवकर, चला लवकर असं म्हणत. तद्व्रज स्त्री आश्रुत्य वेणुगीतं स्मरोदयं काश्चित् परोक्षं कृष्णस्य स्वसखीभ्योन्ववर्णयन्. त्यावेळी त्या व्रजस्त्रियांनी ते ऐकलं, त्या गोपींनी ऐकलं. कसं होतं ते? स्मरोदयम वेणुगीतम, अंतःकरणामध्ये मिलनाची आकांक्षा वाढवणारं अशा प्रकारचं ते वेणुगीत आहे. काश्चित, काही गोपी कृष्णस्य परोक्षम, कृष्णाच्या परोक्ष स्वसखीभ्य आपापल्या मैत्रिणीला हे वर्णन करून सांगायला लागल्या. मी आपल्याला सुरुवातीला बोललो रासक्रीडेत आपापल्या मैत्रिणीला हे वर्णन त्यांनी करून सांगितलं नाही, पण या ठिकाणी मात्र सगळ्या गोपी आपसात एकमेकीशी बोलायला लागल्या आणि काय म्हणायला लागल्या? अभंगाच्या पहिल्या चरणात या होया चला, या होया चला, जाऊ सकळा, जाऊ सकळा. या होया चला, या होया चला, जाऊ सकळा, जाऊ सकळा. एकटा 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 आवाज.
जाऊ सकळा पाहो हा सोहळा आजी वृंदावनीचा आजी वृंदावनीचा आजी वृंदावनीचा पाहो हा सोहळा आजी वृंदावनीचा आजी वृंदावनीचा आजी वृंदावनीचा पाहो हा सोहळा आजी वृंदावनीचा आजी वृंदावनीचा आजी वृंदावनीचा पाहो हा सोहळा आजी वृंदावनीचा आजी वृंदावनीचा आजी वृंदावनीचा या होया चला या होया चला जाऊ सकळा चला जाऊ सकळा या होया चला या होया चला जाऊ सकळा चला जाऊ सकळा या होया चला या होया चला जाऊ सकळा चला जाऊ सकळा या होया चला या होया चला जाऊ सकळा चला जाऊ सकळा चला जाऊ सकळा हा, चला जाऊ सकळा या होया चला जाऊ सकळा पाहू हा सोहळा आजी वृंदावनीचा. सगळ्यांना निमंत्रण आहे बरं. त्या गोपींनी एकमेकीलाच निमंत्रण दिलं असं समजू नका. त्या गोपींनी सगळ्या संतांना आपल्यात सामावून घेतलं आणि सगळ्या संतांनी आपल्याला त्यांच्यात सामावून घेतलं. या होया चला चला. ज्याला ज्याला अंतःकरणानं भगवान श्रीकृष्णांच्या रूपाचं पान करण्याची इच्छा आहे ती प्रत्येक व्यक्ती गोपी आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्ती. ज्याला ज्याला देव आवडतो, ज्याला ज्याला ध्यान करावं वाटतं, ज्याला ज्याला परमात्मा ध्यानात आल्यानंतर बाकी काहीच नको असं वाटतं, असा जो भाव आहे त्याला गोपी भाव म्हणतात. आणि त्या गोपी भाव अंतरंगात आल्यानंतर परमात्मा श्रीकृष्णांच्या या स्वरूपाची आसक्ती निर्माण झाल्यानंतर सर्वांना प्रसन्न करणारा हा वेणुनाद ऐकल्यानंतर सगळ्यांनी बरोबर असावं. संत कधीच एकटं जेवत नाहीत बरं. जेवणं या शब्दाचा अर्थ ताट घेतलं आणि जेवलं हा करू नका. जेवणे या शब्दाचा अर्थ अनुभव घेणे. संत कधी एकट्यानं अनुभव घेत नाहीत. आणि अशा प्रकारचा अनुभव चला 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 चला. मला सांगा, तुम्ही जे इथं आलात तुम्हाला कोणीतरी चला म्हटलं असेल तेव्हा आलात, त्याच्याशिवाय आलात का? आमचे आदरणीय नाना असतील, आमचे आदरणीय पूज्य आष्टेकर महाराज असतील, त्याच्यानंतर आदरणीय वीर काका असतील, किंवा आता सगळ्यांची नावं मला घेणं शक्य नाही, पण हे सगळ्यांनी कुणाला 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 फोन केले असतील, चला 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 म्हणले असेल का? काहीच नाही. कळलं की आपण आलो हो. नाही येत माणूस. पहिल्यांदा सांगतो, बहुत कामे मज नाही आराणुक एक सारिता तो पुढे उभे एक. प्रत्येकजण म्हणतो. आणि आता माणसाला अशी सवय लागली, काम नसलं तरी वाढून ठेवायचं, फक्त जायचं नाही म्हणून. इथले तसे नाहीत. आम्हाला हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे. आपल्याला काम सांगता आलं पाहिजे याच्याकरता माणसं काम वाढवून ठेवतात महाराज. पण ज्यावेळी अशा प्रकारचा आनंद असतो, लक्षात ठेवा, घरात तुम्ही लाख रुपये खर्च करा ना असा आनंद करून दाखवा. नाही करतायत हा आनंद, घरी नाही करतायत हा आनंद, संतांच्या संगतीत येऊन स्वतः पूर्ण विनम्र झाल्याशिवाय मिळत नाही. देहूच्या उंबरठ्यावरच अहंकार सोडून यावं लागतं, तेव्हा हा आनंद मिळतो, नाहीतर नाही मिळत. मला बोलायचं आहे हे की ज्यावेळी सगळ्यांमध्ये मिसळण्याची प्रवृत्ती येते, सगळ्यांना आपल्या बरोबर घेण्याची प्रवृत्ती येते. मुक्तांकडे आनंद नाही का हो? पण मुक्तांना तो आनंद कुठे जाईल बरं अशी भीती असते. पण भक्तांना ती भीती नाही. देत राहायचं, किती देत राहायचं, अशा प्रकारची भक्तांची स्थिती आहे. आणि त्यात देवर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे भक्ती कुणासारखी? यथा व्रज गोपिकांना. म्हणून त्या म्हणतात, या हो या चला जाऊ सकळा. काय करायचं? पाहू हा सोहळा आजी वृंदावनीचा. वृंदावनातला जो सोहळा आहे, वृंदावनातला जो आनंद आहे, सामान्यतः मनुष्याच्या जीवनात
काही असे सोहळे येतात की त्या सोहळ्यांना त्याला टाळता येत नाही. देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी. देहाच्या गावाला आलं, शरीराच्या गावाला आलं. आईच्या उदरात शरीराच्या गावाला जीव येतो. आल्यानंतर त्याची इच्छा नसली तरी त्याला जन्माला यावं लागतं की नाही? त्याला जन्माला यावं लागतं. एखाद्या वेळी आईची इच्छा नसली तर त्याच्या जन्माचं काय होईल सांगता येत नाही. आणि जाता जाता सांगून जातो बरं, मनुष्याच्या जीवनात जे आईपण आहे ते उत्तम का आहे? आपला जीव धोक्यात घालून एका जीवाला अस्तित्व देण्याचं काम आई करते, म्हणून तो जन्म किंवा ते स्थान उत्तम मानलं. आणि जर आईकडून अशा प्रकारच्या गर्भातल्या बालकाची हत्या होत असेल तर त्याच्या इतकं वाईट या जगात काही नाही बरं, काहीच नाही. जाता जाता सांगून जातो, अत्यंत महत्त्वाचं म्हणून सांगून जातो. शास्त्रांनी असं सांगितलं आहे, ज्यावेळी 4 दिवस स्त्रीनं स्वयंपाक इत्यादी करायचं नसतं, अशा वेळी त्या स्त्रीनं स्पर्श केलेलं अन्न खाऊ नये. पण ज्या स्त्रीकडून गर्भपात झाला त्या स्त्रीनं पाहिलेलं अन्न जन्मभर खाऊ नये. इतकं पाप या गर्भहत्येचं सांगितलेलं आहे, इतकं भयानक पाप सांगितलं आहे. मी का बोलतो? अशा प्रकारच्या गोष्टी या मार्गातूनच सांगाव्या लागतात म्हणून हे मी सांगितलं. आणि हे आपल्याला ठाऊक नसतं, हे ठाऊक झालं पाहिजे. पुढच्या पिढीला हे आपण दिलं पाहिजे. आईची इच्छा नसेल तर बाळ जन्माला येणार नाही. पण बाळच म्हणलं नाही मला जन्माला यायचंच नाही तर चालतं का? कारण बाळ बोलू शकत नाही, त्याला यावं लागतं. जन्माच्या सोहळ्यालाही नाही म्हणता येत नाही. बरं जाऊ द्या, जन्माला आलो आपण, आता आपण असं ठरवू आपल्याला मरणाचा सोहळा करायचाच नाही, म्हणजे मरायचंच नाही. आपल्या ताब्यात आहे का? नाही नाही म्हणता तुम्ही, नाही म्हणले तरी कोण तुमचं ऐकतोय? ज्यावेळी आयुष्याची दोरी संपली त्यावेळी पडावंच लागणार आहे. हे 2 सोहळे सामान्य जीवाच्या प्रत्येकाच्या जीवनात येणारे आहेत. पण याला सोहळा हे आडनाव आहे बरं, फक्त ह्याला सोहळा म्हणायचं आहे फक्त, हा सोहळा नाही आहे. सोहळा कोणता? ज्या ठिकाणी आनंद असतो, ज्या ठिकाणी समाधान असतं, ज्या ठिकाणी दुसऱ्याला आनंद देण्याची प्रवृत्ती आहे, तो खरा सोहळा आहे. आपल्याकडे सोहळा हा कोणत्या उत्सवाला शब्द आहे हो? सोहळा सांगता येईल तुम्हाला? सगळीकडे प्रसिद्ध असलेला माऊलींचा सोहळा, तुकोबारायांचा सोहळा. का म्हणतात त्याला सोहळा? तिथं गेल्यानंतर घरची आठवणच येत नाही म्हणून त्याला सोहळा म्हणतात. घरी उगी एखादं काही केलं आनंदाचं, त्याला सोहळा म्हणतो का आपण? नाही म्हणत महाराज. तो सोहळा आहे, आनंद आहे. मनुष्य स्वतःला विसरून जातो, अशा प्रकारचा तो सोहळा. वृंदावनामध्ये सुद्धा अशा प्रकारे ज्यांना ज्यांना भगवंताचा वेणुनाद ऐकू आला त्या प्रत्येकाचं जीवन असं झालं की तो स्वतःला विसरला. प्रत्येकजण आपण पाहू जसं जसं जमेल तसं. तर जो सोहळा पाहायचा होता तो सोहळा पाहत असताना त्यातलं मुख्य आकर्षण काय होतं, त्या आकर्षणाचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणात केलं. वाहिला गोपाळ वेणुनाद पडे कानी, 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 वाहिला गोपाळ वेणुनाद पडे कानी. धीर नाही मनी चित्त झाले चंचल, धीर नव्हे 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 मनी चित्त झाले चंचल, धीर
वाहिला गोपाळे वेणुनाद पडे कानी धीर नभे मनी चित्त झाले चंचळ. गोपाळे वाहिला वेणुनाद कानी पडे त्यामुळे मनी धीर नव्हे आणि चित्त चंचळ झाले. भगवंतानं वेणुनाद वाहिला म्हणजे वेणुनाद वाजवला, वेणुनाद केला. त्याचा परिणाम काय झाला? सगळ्या गोपींच्या कानावर आला. कानावर आल्यानंतर त्या थंड बसल्या का? नाही. मनी धीर नव्हे, अंतःकरणात धीर राहिला नाही, धैर्य सुटलं. सगळ्याजणी निघाल्या, धावत धावत निघाल्या. विचार करा, विरुद्ध दृष्टांत देतो. आपलं पोरग आहे आणि खेळता 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 घसरून पडलंय, त्याला लागलंय, आपण लांब आहेत आणि आपल्याला कळलं त्याला लागलंय. मग आई काय करते? हां येते बरं 10-15 मिनटात असं म्हणते का? नाही, धीर नव्हे म्हणे, पटकन जाते, धैर्य सुटतं. त्याचप्रमाणे आनंदाचा एखादा प्रसंग, आपल्या आदराची एखादी व्यक्ती, ती अनेक दिवसानंतर जर यायला लागली आणि आपल्याला जर कळलं, त्यावेळी अंतरंगातला धीर सुटतो. तिसरी गोष्ट, जे सुख आपण कधीच पाहिलं नाही, ज्या आनंदाचा अनुभव आम्ही कधीच घेतलेला नाही, तो आनंदाचा अनुभव जर आम्हाला मिळणार आहे अशा प्रकारची बातमी लागली की हे कधीच मिळालं नव्हतं, कुणी पाहिलेलं नाही, आत्ताच तुमच्या शहरात आलंय, जरूर पाहायला या, असं म्हटल्यानंतर माणूस काय करतो? लगेच उडी पडते त्याची. काही माणसांची उडी कशावर पडेल सांगता येत नाही. काय झालं, एकदा एक असं दुकान होतं, दुकानासारखं केलेलं होतं, बाहेरून पडदा लावला होता आणि बाहेर लिहिलं होतं हाल्या भूस खातो. आता याच्याबद्दल काही मनात विचार यावा का? हाला कसा भूस खात असेल, काय असेल, काही नाही. आणि 50 रुपये तिकीट ठेवलं होतं त्याला, हाल्या भूस खातो हे लिहिलं आणि 50 रुपये तिकीट ठेवलं. त्यांना वाटलं नेमकं काय पाहावं. बरेच जण 50 रुपये देऊन आत जायला लागले आणि आतून ते हालच भूस खातो. ते म्हणले हे दाखवायला केलं. ते म्हणले आले कशाला, तुम्हाला सांगितलं कोणी होतं? तुम्ही आपण सगळे त्याला हसू, पण लक्षात ठेवा, संसारातल्या सुखाच्या अनुभूतीच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये जी उत्सुकता आहे ती उत्सुकता हाल्या भूस खातो याच्यासारखीच आहे. विठ्ठल विठ्ठल ज्या शरीराच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं चांगले पण शास्त्रानं सांगितलेलं नाही. महाराज काय चांगले पण याच्यात सांगा ना. सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात, पण पुन्हा त्याच सुखात रमावं वाटतं. सामान्य मनुष्याची खरोखर ही फजिती आहे. म्हणून ही दुरवस्था आहे. परंतु गोपींच्या अंतःकरणाची उत्सुकता आहे, गोपींच्या अंतःकरणातलं जे धैर्य गेलं आहे, गोपींचं अंतःकरण जे चंचल झालं आहे, आजपर्यंत अशा प्रकारचं बासुरी वादन कधीच ऐकलं गेलं नव्हतं. म्हणून हे झालेलं आहे. बरं, बासुरी वादन हा एक भाग होता आणि भगवंताचं बासुरी वाजवतानाचं रूप हा दुसरा भाग आहे. भगवंताचे अनेक रूप या गोपींनी पाहिलेली आहेत, पण तो त्रिभंगी आहे, तो देहुडा आहे, तो ठाण मांडून आहे, तो कल्पद्रुमातळी आहे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये, त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये, त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये, त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये. कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे. गोविंद ओ माये गोविंद
त्रिभंगी 3 ठिकाणी वाकडा असलेला, 3 ठिकाणी वाकडे पण सिद्ध केलेला, असा वाकून उभा असलेला, पायात वाकलाय, कमरेत वाकला, इथे वाकलाय आणि अशी बासरी ज्याने धारण केली आहे. त्रिभंगी देहुडा, ठाण मांडून या पक्का उभा आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे, असा हा परमात्मा. या श्रीकृष्णाचं स्वरूप गोपींना आकर्षित करणारं आहे. हे अत्यंत सुंदर वाटणारं आहे, कारण परमात्मा त्या काळात स्वतः रसिक बनलेला आहे. मला सांगा, आपल्याला एखादं स्वरूप, एखादी व्यक्ती का आवडते? ती प्रसन्न असते म्हणून आवडते, का मिया रोते क्यों सूरत ही वैसी अशी असलेली आवडते? रडकं तोंड घेऊन आला माणूस आवडतो का? ओ आमच्या दारात येत जाऊ नका असं माणूस म्हणतो का? असं तोंड घेऊन काय येतं? भगवंताच्या जीवनातलं सर्वात प्रसन्न मुख कोणतं असेल तर वेणुवादनाच्या काळातलं प्रसन्न मुख आहे. म्हणून सगळ्या गोपींना परमात्मा श्रीकृष्णाच्या वेणुवादनाच्या काळाची जी छबी आहे ती खूप आवडते, खूप प्रसन्न करणारी आहे. आणि याबद्दल गोपींनी एकमेकीशी बोलताना हे सांगितलं, अक्षणवतां फलमिदं न परं विदामः सख्यः पशूननु विवेशयतोर्वयस्यैः वक्त्रं व्रजेशसुतयोः अनुवेणुजुष्टं यैर्वा निपीतमनुरक्तकटाक्षमोक्षं विठ्ठल अक्षणवतां फलम एतस्मात् परम न विदामः. याच्यापेक्षा दुसरं डोळे असण्याचं फळ आम्हाला माहीत नाही. डोळे असले तर त्या डोळ्याचं फळ काय आहे? भगवंताच्या स्वरूपाचं अवलोकन हेच आपल्या डोळ्याचं फळ आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. सूरदासजींच्या जीवनातला प्रसंग सगळ्यांना ठाऊक असेल. भगवान सूरदासांना प्रसन्न झाले त्यावेळी सूरदासांनी म्हणावं, देवा एक मागू का तुम्हाला? त्याने म्हटलं, देवाने म्हटलं मागा, मला एकदा डोळे द्या. सूरदासांनी डोळे मागून घेतले. सूरदासांना भगवंतानं डोळे दिले आणि नखशिखांत भगवंताच्या त्या मुरलीधर स्वरूपाचं दर्शन सूरदासांनी घेतलं. दर्शन घेतल्यानंतर परत सूरदासजी म्हणायला लागले, देवा अजून एक मागू का? देवाने म्हटलं, मागायला लागल्यानंतर तुमची एक 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 मागणी वाढतच चालली आहे. बरं ठीक आहे, मागा, जे मागायचं असेल ते मागा. त्यावेळी सूरदासांनी म्हटलं, देवा आता जे डोळे तुम्ही मला दिले होते ते परत काढून घ्या. देवाने म्हटलं, सूरदासा विचार करा, आत्तापर्यंत तुमच्या प्रारब्धानं तुम्हाला डोळे नव्हते, हे बरोबर आहे. पण आता तुम्हाला जर डोळे मिळालेत, जगात व्यवस्थितपणे तुमचं सगळं काम चालेल, कशाला परत काढून घेण्याचा विचार सांगता? नका मागू. हे कशाला सतत दुसऱ्यावर अवलंबून राहता? सूरदासजीने म्हटलं, देवा ज्या डोळ्यांनी तुझ्यासारखं पवित्र आणि मंगलमय स्वरूप पाहिलं, आता या अपवित्र जगाला परत त्या डोळ्यानं पाहण्याची इच्छा नाही. अक्षणवतां फलमिदं न परम विदामः. डोळ्याचं जे सर्वोत्तम फळ आहे, डोळे भरून या पाहीन तुझे मुख, हेच मज सुख देई देवा. सख्य पशून अनु विवेशयतोर्वयस्यैः वयस्यैः वृंदावने विवेशयतोः. आपल्या मित्रांसह वृंदावनामध्ये बलरामजी आणि भगवान श्रीकृष्ण यांचं जे प्रवेश करणं आहे, हे प्रवेश करणं आम्हाला अत्यंत लाभाचं, अत्यंत आनंदाचं, सुखाचं वाटतं. वक्त्रं व्रजेश सुतयोः अनुवेणुजुष्टम. त्यातही भगवान श्रीकृष्णांनी जे वेणुवादन सुरू केलं आहे, यैर्वा निपीतम अनुरक्त कटाक्ष मोक्षम. ज्यांनी अशा प्रकारच्या त्या परमात्म्याकडे पाहत असताना अनुरक्त झालेल्या त्या भगवंताच्या नेत्रातून प्रेमाचे मुक्त होणारे जे कटाक्ष आहेत, त्या कटाक्षाचं दर्शन घेतलं, त्यांच्या इतके धन्य या जगात दुसरे कुणीही नाहीत. विठ्ठल विठ्ठल. हो, व्यक्तिमत्वांवर परिणाम झाला
यात आश्चर्य नाही. लोकांवर भगवंताच्या स्वरूपाचा आणि वेणुवादनाचा परिणाम झाला यात आश्चर्य नाही. बरं, नदीवर परिणाम व्हावा का? यमुना जळावर काय परिणाम झाला होता? यमुना जळ स्थिर स्थिर वाहे यमुना जळ, रविमंडळ चालता स्तब्ध होये, शेषकूर्म वराह चकित राहे, बाळास्तन देऊ विसरली माये, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. यमुना जळ स्थिर झालं हो. गोपींनी वृंदावनाकडे यमुनेकडे पाहत असताना तिचं वर्णन केलं. नद्यस्तदा तदुपधार्य मुकुंद गीतम, आवर्त लक्षित मनोभव भग्न वेगाः, आलिंगन स्थगितम ऊर्मि भुजैः मुरारेः, गृह्णन्ति पादयुगुलं कमलोपहाराः. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, नद्यस्तदा तत् मुकुंद गीतम उपधार्य. भगवान मुकुंदांच्या मुखातून, मुखाच्या रसाच्या द्वारे वेणूतून जो स्वर प्रगट होत होता त्याचं अवधारण करून, उपधारण करून, ते श्रवण करून काय केलं? त्यांचं मनही चंचल झालं. त्यांचं मन चंचल झालं हे कशावरून दिसलं? आवर्त लक्षित मनोभव भग्न वेगाः. ती गोपी म्हणते, सखी बघ, त्या यमुनेच्या मध्ये भोवरा आलाय. भोवरा, भोवरा स्थिर असतो का चंचल असतो? हो, पहिला प्रश्न, चंचल दिसतो का स्थिर दिसतो? फिरताना दिसताना स्थिर आहे आणि असताना चंचल आहे. पाण्यातल्या भोवऱ्याची ती स्थिती आहे. पाण्यातला भोवरा सुद्धा बाहेरून दिसताना स्थिर दिसतो, पण जेव्हा त्याच्यात सापडाव तेव्हा मग मात्र कार्यक्रमच करतो आपला तो. असा हा भोवरा आहे. तर हा जो भोवरा आहे, हा भोवरा त्या नदीच्या, त्या यमुनेच्या अंतःकरणात जो मनोभव निर्माण झाला आहे. मनोभव म्हणजे काम. मनोभव भग्न वेगाः. मनोभव त्याचा त्याची भग्नता, त्याचा भंग आणि त्याच्यामुळे निर्माण झालेला वेग. कामाच्या भंगामुळे प्रत्येकाच्या अंतःकरणात वेग निर्माण होतो असो, पण यमुनेच्या अंतःकरणात भगवंताच्या मिलनाची आकांक्षा निर्माण झाली, काम निर्माण झाला, पण मिळता येत नाही, भेटता येत नाही, त्यामुळे तिचा वेग भोवऱ्याच्या रूपानं दिसू लागला. मग तिनं विचार केला, काय करायचं आहे? भगवंताला भेटायचं आहे आणि भगवंताला काहीतरी भेट द्यायची आहे. आलिंगन स्थगितम ऊर्मि भुजैः मुरारेः, गृह्णन्ति पादयुगुलं कमलोपहाराः. आपल्या प्रियकराला प्रसन्न करण्याकरता एखादी प्रेयसी ज्याप्रमाणे काही फूल देते की नाही. तुम्ही म्हणाल हे वर्णन काय इथं करायचं असतं काय? पण आता काय करू, दृष्टांत तो दिल्याशिवाय सांगता येत नाही म्हणून सांगतो. आलिंगनस्थम, भगवंताच्या चरणकमलाशी या यमुनेनं आपल्या हाताने मिठी मारली आहे. कशी मारली असेल हो? यमुनेला हात आहेत, यमुनेच्या पाण्याला हात आहेत. ऊर्मि भुजैः, यमुनेच्या लाटा हेच तिचे हात आहेत. ऊर्मि भुजैः. मला एक प्रसंग आठवतो, याला तसाच अनुसरून आहे म्हणून. श्री ज्ञानोबाराय काशीला गेले होते आणि काशीला गेल्यानंतर ज्यावेळी गंगेत प्रवेश केला त्यावेळी काय वर्णन आहे? ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई, मिठी घाली गंगाबाई. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई, मिठी घाली गंगाबाई. नाम म्हणे सोडाबाई, नाम म्हणे सोडाबाई, नाम म्हणे सोडाबाई, हा नाम म्हणे सोडाबाई. ज्ञानदेव सर्वाठाई, ज्ञानदेव सर्वाठाई, ज्ञानदेव सर्वाठाई, ज्ञानदेव सर्वाठाई.
ज्ञानोबारायांच्या पायाला काशीला गेल्यानंतर मिठी घातली म्हणे. आणि नामदेवराय म्हणतात, गंगाबाई मिठी सोडा, ज्ञानोबाराय इथंच आहेत असं समजू नका, सगळीकडे ज्ञानोबाराय आहेत. हे जसं म्हणावं. म्हणजे नदी आपल्याला जलाच्या रूपानं दिसते, पण त्या जलाची, त्या क्षेत्रात, त्या तीर्थाची अभिमानी एक देवता असते. आणि ती देवता आपल्या अंतरंगातल्या सगळ्या भावांना टिपत असते. तिच्याही अंतःकरणात भाव येतात. आलिंगनस्थम ऊर्मी भुजैही मुरारे हे भगवान श्रीहरींच्या गृह्णंती पादयुगुलम कमलोपहारा. ती काय करते, आपल्याजवळ असलेले जे कमळ आहेत ती कमळं हळूहळू हळूहळू तीराकडं सोडते. लाटांनी तीराकडं ती कमळं जातात आणि भगवंताच्या चरणकमलावर ती वाहिली जातात. तेव्हा गोपी म्हणते की वेणुवादन ऐकलं त्यामुळं यमुनेच्या अंतःकरणात मिलनाची आकांक्षा निर्माण झाली आणि भेट घ्यायची आहे. कशानं घ्यावी? लाटरूपी हातानं ती भेट घेते आणि लाटरूपी हातानं भेट घेताना आपल्याजवळ जी कमळाची फुलं आहेत ती भगवंताच्या चरणकमलावर वाहते. विचार करा, केवळ चेतनांवर हा परिणाम नाही तर जडावरही आहे. पशुपक्ष्यांवर नाही झाला का हो? पशुपक्ष्यांवर परिणाम झाला, गायींवर परिणाम झाला, हरिणींवर परिणाम झाला. कोणाकोणाचे परिणाम सांगू महाराज? असे अनेक परिणाम शुकदेवांनी वर्णन केले. हंताय मद्रिरबला हरिदास वर्यो यद रामकृष्ण चरण स्पर्श प्रमोदः मानंतनोति सहगो गणयोस्तयोर्यत पानीयसूयवस कंदर कंदमूलैः. हरिदास वर्य असलेले गिरिराज गोवर्धन. गोपी बघ बघ, यद रामकृष्ण चरण स्पर्श प्रमोदः. परमात्मा श्रीराम आणि परमात्मा श्रीकृष्ण म्हणजे बलराम दाऊ भैया आणि श्रीकृष्ण यांच्या चरणाच्या स्पर्शानं आमोदित प्रमोदित आल्हादित झालेले गिरिराज गोवर्धन त्यांचा पाहुणचार करतात. पाहुणचार करण्याकरता काय काय द्यावं लागतं? पाहुणचार करायचा असला, दारात पाहुणा आला, आपण घरात बसलेलो असलो की पोराला सांगायचं, त्यांना सांग मी घरात नाही म्हणून. बरोबर आहे ना? असं चालतं का? नाही. ते पोरग त्याच्याही पुढचं असतं. तो म्हणतो बाबाने आतून सांगितलंय की ते घरात नाहीत म्हणून. ते त्याच्याही पुढचं असतं. हा पाहुणचार आहे का? याला पाहुणचार नाही म्हणत महाराज. आल्यानंतर कमीत कमी ब्रह्मलीन पूज्य श्री डोंगरेजी महाराज सांगायचे की 3 गोष्टी अतिथीला दिल्या पाहिजेत: आसन, पाणी और मीठी बाणी. बसायला आसन द्यावं, पाणी द्यावं आणि त्यांना विचारावं, काय छान झालं, कधी निघणार आहेत तुम्ही, असं विचारावं. नाही, बरं झालं आले असं विचारावं. गोड बोलावं त्यांच्याशी. भगवान श्रीकृष्ण आणि दाऊ भैया ज्यावेळी गिरिराजाकडे येतात, गिरिराजाला हा खूप मोठा लाभ झालेला आहे. बरं, गिरिराजाला हा लाभ सामान्य पुण्यानं झालेला नाही. छोटी कथा सांगतो, थोडं भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, काय झालं, रामावतारामध्ये सेतुबंधनाचं काम सुरू होतं. नळ आणि नीळ यांच्याकडे ते काम दिलेलं होतं. ते व्यवस्थित करीत होते. आणि ते करीत असताना हनुमानजींकडे काम काय होतं? मोठमोठे पर्वत आणायचे आणि त्यांच्यापर्यंत पोचवायचे. सगळीकडून मोठमोठे पर्वत आणले आणि शेवटी गिरिराज गोवर्धनाला त्याने आणला. कशा करता? त्याच्यात त्या सेतूच्या बंधनात उपयोगाला यावं म्हणून. तो पर्वत तिथे टाकायचा, तितक्यात नळनिळाने सांगितलं, हनुमानजी काम बन गया है, अब आवश्यकता नहीं है. हनुमानजींच्या हातात गोवर्धन होते, सेतुबंधनाकरता उपयोगाला येणार होते, पण काम संपलं होतं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता जिथून आणलं होतं त्याला तिथे नेऊन ठेव. गोवर्धन रडायला लागला. बरं का? एका साधूनं हाताशी धरलं
आणि रामाच्या कार्यात उपयोगाला येणं होणार होतं। दोन्ही गोष्टी झाल्या नाहीत। कोणतं भयानक प्रारब्ध असेल माहीत नाही, पण आज मी माझ्या खूप मोठ्या लाभाला मुकलो अशा प्रकारचा विचार गिरिराज करीत होता, आसव ढाळीत होता। हनुमानजींनी ते पाहिलं, दयार्द्र झाले आणि त्याला प्रभू रामचंद्रांकडे आणलं। प्रभूंनी म्हटलं, गोवर्धना काय झालं तुला? त्यांनी म्हटलं, तुमच्या कार्यात मला येता आलं नाही, याचं खूप वाईट वाटतं। तेव्हा भगवंतानं म्हटलं, कार्य करायचं आहे तुला, निश्चित करायचं आहे, आजपासून एक गोष्ट कर। तुझी स्थापना वृंदावनात झाल्यानंतर आजपासून एक काम कर, ज्या गायी येतील त्यांना भरपूर खाऊ घाल, गायींचं संवर्धन कर, गायींचं वर्धन कर। याचा परिणाम म्हणून 7.5 लाख वर्ष जर तू ही सेवा व्यवस्थित केली तर तुझी पूजा करण्याकरता आणि तुला आनंद देण्याकरता मी स्वतः येईन। आणि म्हणून तिथपर्यंत या गिरिराजानं ही सेवा व्यवस्थित केली। हंताय मद्रिरबला हरिदासवर्यो यद्राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोदः मानंतनोति सहगो गणयोस्तयो होयत। गायी, गोपाळ आणि नंतर श्रीकृष्ण या सर्वांना सन्मान देत राहिले, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था गिरिराज करीत राहिले। पानीय सूय वसकंदर कंदमूलही, पाण्याची सेवा करीत राहिले, चाऱ्याची सेवा करीत राहिले, गोपाळांकरता कंदमूळ फळांची सेवा करीत राहिले आणि वसन राहण्याकरता म्हणून कंदरांची सेवा म्हणजे गुहेची सेवा करीत राहिले। या फक्त त्यांनी उपलब्ध करून दिल्या असं नाही, तर त्यात गिरिराजांनी स्वतः सगळ्या प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आणि त्याद्वारा गिरिराजाने ही सेवा केली। म्हणून गोपींच्या वचनातून गिरिराज सुटले नाहीत। त्यांनी सांगितलं की वेणुवादनाचा परिणाम हरिदासवर्य असलेल्या गिरिराजावरही झाला। त्याच्यानंतर हरिणींवर नाही झाला का? हरिणींवरही झाला, गायींवरही झाला। गावश्च कृष्णमुख निर्गत वेणुगीत पीयूष मुत्तभित कर्णपुटैः पिबन्त्यः शावाः स्नुतः स्तनपयः कवलाः स्मतस्थुः गोविन्दमात्मनि दृशा श्रुकलाः स्पृशन्त्यः विठल विठल। संपूर्ण वेणुगीताचा विचार केला तर वेणुगीतामध्ये कमीत कमी 10 प्रकारच्या व्यक्तिमत्वांवर काय काय परिणाम झाला याचं वर्णन, 19 श्लोकांचा हा अध्याय। यात पहिले 6 श्लोक गोपींच्या अवस्थेचं वर्णन केलं, नंतरचे 2 श्लोक गोपींनी आपल्याला भगवंताचं रूप कसं दिसतंय याबद्दलचं केलेलं वर्णन आहे। 7व्या श्लोकामध्ये हे वर्णन आहे की या वेणूनं कोणतं पुण्य केलं आहे आणि त्यानंतरचे 8 ते 18 या 11 श्लोकांमध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वावर वेणुवादनाचा काय परिणाम झाला हे सांगितलं। म्हणजे या सगळ्यांचा इत्थंभूत जर विचार केला तर हे सगळेजण पशुपक्षी होते हो। पशुपक्ष्यांना काय कळतं असं आपल्याला वाटतं, पण गोपी जेव्हा त्या पक्ष्यांकडे पाहते ते पक्षी सामान्य नाहीत। प्रायोपतांब विहगा मुनयो वनेस्मिन आरुह्ये द्रुमभुजान रुचिर प्रवालान शृण्वन्ते मीलित दृशो विगतान्य वाचः। सखी, हे पक्षी सामान्य दिसत नाहीत। प्रायो बत अंब ये विहगाः अस्मिन् वने ते ऋषयः ते मुनयः। ते पक्षी सामान्य नाहीत, ते ऋषीमुनी आहेत। का? उंच अशा प्रकारच्या फांद्यावर बसले, द्रुमभुजा म्हणजे फांद्यांवर बसलेले आहेत, रुचिर प्रवाल असलेल्या सुंदर पालवी ज्यांना फुटलेली आहे अशा त्या याच्यावर ते बसलेले आहेत। आणि शृण्वंती अमीलित दृशः, डोळे लावल्यासारखे वाटतात पण लावलेले नाहीत। आता तुम्हाला डोळे झाकलेत वाटतंय का उघडे वाटतात? हो, लांबून झाकलेले वाटतात पण उघडे आहेत, याला अमीलित दृश्य म्हणतात। की जग पाहायचं नाही पण जे पाहायचंय ते दिसलं पाहिजे। जगाशिवाय फक्त परमात्म्याला पाहायचंय याकरता अमीलित दृष्टीनं ते त्या कन्हैयाकडे पाहतात, ते पक्षी पाहतात। आणि विगत अन्यवाचः, चिवचिव काव काव हे सगळं त्यांनी सोडून दिलं। अन्यवाचः अन्यवाणी सोडून दिली आणि त्याद्वारे मौन मुनींचा
जो स्वभाव आहे, मौनान मुनयः, मौन असतात म्हणून मुनी असतात, तर हा जो स्वभाव आहे हा स्वभाव त्यांच्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे इतक्या सगळ्यांचं केलेलं वर्णन आहे. इतके सगळे आसक्त झाले होते, रूपावर आसक्त झाले होते. म्हणून भगवंताची रूपासक्ती कशी असते, इतर काहीच पाहावं वाटत नाही. परमात्मा श्रीहरीचं रूप पाहावं वाटतं. जसं या सगळ्यांना पाहावं वाटतं तसं आम्हालाही पाहावं वाटतं. आणि ते कसं कसं पाहावं वाटतं याचं वर्णन 3ऱ्या चरणात केलं. उरले ते सांडा वेळ नका करू गोवी, उरले ते सांडा वेळ नका करू गोवी, उरले ते सांडा काम नका करू गोवी, उरले ते सांडा काम नका करू गोवी. उरले ते सांडा काम नका करू गोवी, उरले ते सांडा काम नका करू गोवी, उरले ते सांडा काम नका करू गोवी, उरले ते सांडा काम नका करू गोवी. हेची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची, हेची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची, हेची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची, हेची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची. हेची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची, हेची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची, हेची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची, हेची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची. या हो यातला जाऊ सकळा, 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 या होयातला जाऊ सकळा, या होयातला जाऊ सकळा, या हो यातला जाऊ सकळा, या हो यातला जाऊ सकळा, सकळा सकळा सकळा. उरले ते सांडा काम नका करू गोवी, हेची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची. भगवान श्रीकृष्णाचं रूप जर पाहायचं असेल तर त्याकरता 2 गोष्टी लागतात. उरले ते सांडा, उरले ते काम सांडा आणि गोवी करू नका. ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. उरले ते सांडा म्हणजे काय? आपल्या घरात असं कधी होतं का हो? एकही काम शिल्लक नाही. काहीतरी राहतच ना, काहीतरी राहतं. आणि मग जेव्हा काम नसतं तेव्हा माणूस काम काढतो. ते काम बाहेर नसतं पण आत उरलेलं असतं की हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं आहे. लक्षात ठेवा, कधीतरी आपल्याला आपल्या कर्तव्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. जीवनाच्या शेवटपर्यंत काम उरलेलंच राहणार आहे. मला सांगा, माणूस म्हणतो ना मला मरायला फुरसत नाही, खूप काम आहे, खूप काम आहे. आणि आता पोळ्याचा सण जवळ आला की ज्यांची भांड्याची दुकानं असतात त्यांना किती काम असतं, खूप खूप पटीनं काम असतं. बैलाच्या संबंधानं असलेल्या वस्तू, अन्य वस्तू, या सगळ्यांचं काम इतकं वाढतं, इतकं वाढतं. 2-2 दुकानं असले, एक दुकान बंद करा, चला इकडं चला, आम्हाला खूप काम आहे, खूप काम आहे, खूप काम आहे. पण लक्षात ठेवा, या कामाला कधीतरी आपल्याला विराम द्यायचा आहे, हे आपल्या डोक्यात ठेवावं लागेल, निश्चित ठेवावं लागेल. कारण हे काम करता 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 गेलो तर पुन्हा हेच काम करायला परत यावं लागतं. आणि परमार्थ करता करता जर गेलो तर परमार्थ करायला यावं लागतं. उरले ते सांडा, उरले ते काम सांडा. हे जे काम आहे, जे उरलेलं काम वाटतं, ज्याच्यात आपली आसक्ती आहे, ही गोवी आहे बरं, हे अडकवणं आहे, हे अडकवणारं काम आहे. म्हणून यात गोवी नका करू. आणि ज्यावेळी अशा प्रकारची अंतःकरणात प्रवृत्ती होते तीच कृष्ण भेटीची खरी वेळ असते. कृष्ण भेटीची वेळ कोणती? कितीही लोकांना म्हणा तुम्ही चला, तुम्ही चला, तुम्ही चला, पण ज्याच्या अंतःकरणात भगवंताच्या भेटीची आवड लागते आणि घरातले कामं जे आहेत त्या कामांचं महत्त्व कमी होतं, तेच इथं येतात, नाहीतर बाकीचे येत नाही येत बाकीचे. म्हणून उरले ते काम सांडा, नका करू गोवी,
हेची वेळ ठावी मज कृष्ण भेटीची. भगवान श्रीकृष्णांची भेट जी आहे, संसाराचा विचार करा, जी कामं आपण करतो ती सगळी कामं आपल्याला तापवतात, तप्त करतात. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची सेवा करताना ताप आहे. पण भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपाचं अवलोकन करताना मात्र डोळे निवतात. याचं वर्णन अभंगाच्या पुढे. निवतील डोळे याचे श्रीमुख पाहता, 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 निवतील डोळे याचे श्रीमुख पाहता. बोलती ते आता घरचे सोसू वाईट, बोलती ते आता घरचे सोसू वाईट, या हो या चला जाऊ सकळा, या हो या चला जाऊ सकळा. बोलती ते आता घरचे सोसू वाईट, या हो या जाऊ सकळा, या होया चला जाऊ सकळा. निवतील डोळे याचे श्रीमुख पाहता, बोलती ते आता घरची सोसू वाईट. परमार्थाला आपण लागलो, परमार्थाला लागल्यानंतर पारमार्थिक अनुभव जो असतो तो शांत करणारा अनुभव आहे. एकीकडे मनाला शांत करतो, एकीकडे इंद्रियांना शांत करतो. मनाला शांत करतो याचा अर्थ मनात विषयभोगाची इच्छा निर्माण होऊ देत नाही. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, हे होतं. आणि हे झाल्यानंतर बाकीची जी इंद्रिय आहेत ती इंद्रियसुद्धा शांत होतात. मन स्थिर ठेले इंद्रिय सकळ. इंद्रियांचं शांत होणं म्हणजे इंद्रियांचं निवड आहे. इतर वेळी इंद्रिय विषयांकडे खूप धावतात. प्रल्हादजींनी सांगितल्याप्रमाणे भव्य सपत्न्य इव गेहपतीम लुनंती. आता हा अनुभव आपल्या धर्मात कमी येतो. एका बायकाला एका नवऱ्याला अनेक बायका आहेत असा अनुभव आपल्या धर्मात कमी आहे. आता जवळजवळ नाहीच. पण कल्पना करा, एका नवऱ्याला जर 4-5 बायका असतील तर त्यांच्या आवडीचं सगळं करताना त्याला किती आनंद होत असेल ना. बरोबर बोललो का मी? तुम्ही सुद्धा मला हसले ह्या बोलण्याला. असं होतं का? नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे पक्क कळलं, अहो एक सांभाळता नाकी नऊ येते या सगळ्यांच्या. बाकीचा काय विचार आहे? भव्य सपत्न्या, हा अनेक सपत्न्या, अनेक सवती ज्याप्रमाणे एका गृहपतीला लोचू घेतात, लुनंती म्हणजे लोचू घेतात, हे जसं असावं त्याप्रमाणे जीवाला अनेक इंद्रिय लोचू घेतात. कान एकीकडे ओढतात, डोळे एकीकडे ओढतात, जीभ एकीकडे ओढते, सगळी इंद्रिय ओढतात महाराज. अशा वेळी जीव शांत कसा राहील? पण 2 गोष्टी आहेत. भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप पाहिल्यानंतर डोळे निवतात, आणि अजून एक आहे, प्रपंची निवाले साधू संगे प्रपंच निवाले, साधू संगे साधू संगे प्रपंच निवाले. सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले, सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले, सिद्धी बुद्धी धर्म
प्रकारच्या सिद्धी, सर्व प्रकारची ज्ञान आणि सर्व प्रकारचे धर्म हरिपाठात येतात. आणि त्याचा परिणाम काय? प्रपंची साधुसंगे निवाले. प्रपंचामध्ये संतांचा संग ज्यावेळी मिळतो त्यावेळी मनुष्य शांत होतो. आपला या काळातला, या 7 दिवसातला हा अनुभव नाही का बोला? या सगळ्या संतांच्या संगतीत पूज्य गुरुवर्य बाबा असतील, पूज्य महाराज असतील किंवा हे सगळे संत आहेत, या संतांच्या सन्निधीत आपल्याला विषयांची आठवण होत होती का? घरची आठवण होत होती. हा फोन होत असेल एखाद्या वेळी, पण आठवण मात्र खूप होत नाही. यालाच निवणं म्हणतात. आणि असं निवणं जसं संतांच्या संगतीत आहे प्रपंचातलं निवणं, त्याचप्रमाणे भगवंताच्या रूपाच्या दर्शनानं हे निवणं आहे. भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपाच्या दर्शनानं जेव्हा जीव निवतो त्यावेळी त्याच्या आड येणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या आड येणाऱ्या गोष्टींना फाटा देण्याची क्षमता, येणाऱ्या प्रतिबंधांना व्यवस्थित सामोरं जाण्याची क्षमता त्याच्यात येते. आणि त्याकरता सगळ्या प्रकारची लाज तो कसा सोडतो, आम्ही कशा सोडू याचं वर्णन 5व्या चरणात केलं. कृष्ण भेटी आली आई नावडे अनेक, कृष्ण भेटी आड नावडे अनेक, कृष्ण भेटी आड काही नावडे अनेक, कृष्ण भेटी आड काही नावडे अनेक. लाज तरी लोक मन झाले दास, लाज तरी लोक मन झाले उदास, लाज तरी लोक मन झाले उदास, लाज तरी लोक मन झाले उदास. जाऊ सकळा, जाऊया जाऊ सकळा, जाऊया सकळा, जाऊया चला जाऊ सकळा. मला क्षमा करा, पण या सगळ्या चाली ऐकायला मिळत याच्याकरताच मी हे केलं. नाहीतर अगदी थोडक्यात सांगून आपण शेवटच्या चरणावर आलो असतो. पण यातून जो आनंद आहे, हा आनंद आपल्याला सगळ्यांनाच उपलब्ध व्हावा. की अभंगांचे किती वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या अभंगांच्या चाली म्हणणं, त्या संप्रदाय संशुद्ध असलेल्या चाली म्हणणं आणि त्या प्रसंगाला अनुरूप असलेल्या चाली म्हणणं, हे परंपरेनं आल्याशिवाय मिळत नाही. बरं, हे परंपरेनं आल्याशिवाय मिळत नाही. हे सहज नसतं. कीर्तनकारापेक्षाही टाळकरी म्हणून उभे राहिलेल्यांची जबाबदारी खूप मोठी असते. आणि ती जेव्हा या पद्धतीनं पाळली जाते ना, कीर्तनकाराला काय करता त्याच्यापेक्षा त्यांच्यावर जीव ओवाळून टाकावा अशी स्थिती आहे. अशी स्थिती आहे म्हणून मी बोलत हे होतो की या प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या आड जी जी गोष्ट येत असेल ती गोष्ट भक्ताला आवडत नाही. ज्यावेळी आपल्या अंतःकरणाला निवण्याची सवय लागते, शांत होण्याची सवय लागते, त्याची लज्जत लागते, त्याची लत लागते. एखादं व्यसन असतं ना, व्यसन, त्या व्यसनाची एकदा गोडी लागली. तंबाखू माहिती आहे कुणाला? कोण कोण खातं बरं? एकमेकाकडे बघू नका, हिंमत असली तर हात वर करून दाखवा. आणि खात असले तरी एक गोष्ट ऐका, तुम्ही तुला मी सोडणार नाही म्हणा, पण त्यानं तुमचं जीवन वाया जाणार आहे. जीवन वाया जाणार आहे. देहूसारख्या क्षेत्रात आपण आलो आहोत तर एक लक्षात ठेवा, जर आपल्याला व्यसन असेल, दारूचं तर नसेलच कुणाला, पण गुटखा असेल, त्याच्यानंतर तंबाखू असेल, त्याच्यानंतर बिडी सिगारेट असेल, त्याच्यानंतर चहा असेल, तो तर सगळीकडेच आहे. त्याच्याबद्दल काय बोला. पण खरंच सांगतो, हिम्मत असली तर इथून सोडून जा चहा.
खरंच जा. आणि नारदांच्या गादीवरून सांगतो, जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांना प्रार्थना करा, आमच्या अंतःकरणातून हे व्यसन सोडण्याची इच्छा आहे, आम्हाला ताकद द्या, तुम्हाला परत चहा पिण्याची इच्छासुद्धा होणार नाही. नक्की बात आहे. तुम्ही टाळ्या वाजवाल हे मला माहिती आहे, फक्त खुश करण्याकरता, पण ही विनंती नाही करणार, तुम्ही नाही करणार. नाही होत महाराज. याच्याकरता अंतःकरणाची खूप मोठी ताकद लागते. विषयांचा त्याग करणं, जे विषय आपल्या जीवनाचा पूर्ण मातेरा करणार आहेत ते घेत असताना, त्याच्या ठिकाणी आसक्ती असताना जर आपल्याला त्याचा त्याग करावा लागला, करावा वाटला किंवा करण्याचं सांगितलं तर माणसाला होत नाही महाराज, नाही होत. कठीण गोष्ट आहे. मी बोलत याच्याकरता होतो की एखादं व्यसन, तो तंबाखू खाणारा असतो ना, ऐका बरं, लक्ष देऊ नये का, तंबाखू खाणारा असतो ना, तो पहिल्यांदा एखादा नवख्याजवळ आला की त्याला म्हणतो घे ना थोडी. पहिल्यांदा काय करतो, थोडी त्याला देतो. मग एकदा देतो, दोनदा देतो, त्याला वाटतं बरं झालं फुकटात मिळती. आणि 2-4 वेळा झालं, त्याला आता त्याच्याशिवाय राहता येत नाही हे याला कळलं की ते म्हणतो आता बापाने ठेवली, तू आण तुझी विकत. लत लागेपर्यंत, गोडी लागेपर्यंत मनुष्य देतो, पण नंतर नाही. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाची, भगवान श्रीकृष्णाच्या अंतरंगातल्या अनुभूतीची लत ज्यावेळी लागते ना, त्यावेळी त्याच्या आड येणारा जो प्रतिबंध आहे तो मनुष्याला आवडत नाही. आणि सगळ्यात मोठा प्रतिबंध कोणता आहे सांगू? लोकलज्जा हा प्रतिबंध आहे. लोकलज्जा, लोकांची लाज वाटणं. टाळी वाजवायला सांगितल्यानंतर आपल्याला लाज वाटते की नाही? माणूस इकडं पाहतो, तिकडं पाहतो, मला कुणीतरी बघत नाही ना नामस्मरण करताना टाळी वाजवताना, का? इम्प्रेशन डाऊन झालं तर माझं स्टेटस स्वतंत्र आहे असं त्याला वाटतं. लक्षात ठेवा, ही लाज जोपर्यंत आहे, श्री तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी सांगितलं, लज्जा वृद्धी उभी आड ठाके. लज्जा वृद्धी आहे, ही प्रतिबंध आहे, परमार्थाचा असलेला प्रतिबंध आहे. मनुष्यानं लाज वाटून घेऊ नये, परमार्थात मनुष्यानं लाज वाटू देऊ नये. ती लाज, ती लोकलाज मी सोडलेली आहे, अंतरंगातून सोडली आहे आणि माझं अंतःकरण उदास झालेलं आहे. ही सगळी भूमिका गोपींच्या अंतःकरणात पूर्ण झाली आहे. आणि एवढं करून एकमेकींना साधावीत, जागवीत, प्रेरणा करीत, बरोबर घेत त्या चाललेल्या आहेत. परमात्मा श्रीकृष्णांनी त्यांना अंतिम लाभ जो दिला त्या लाभाचं वर्णन अंतिम पंक्तीत केलं. एकाएकी चालियेला साधवीत सवे, एकाएकी चालविला साधविला सये, एकाएकी चालियेल्या साधावीत सवे, एकाएकी चालियेल्या साधावीत सवे, एकाएकी चालियेल्या साधावीत सये, एकाएकी चालियेल्या साधावीत सवे, एकाएकी चालियेल्या साधावीत सवे, एकाएकी चालियेल्या साधावीत सवे. तुका मने देवे रूप केल्या तन्मय, तुका मने देवे रूपे केल्या तन्मय, तुका मने देवे रूपे केल्या तन्मय. या होया चला जाऊ सकळा, या होया चला जाऊ सकळा. तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय, तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय, तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय. या चला जाऊ सकळा, या चला जाऊ एकाएकी चालियेल्या साधावीत सवे,
तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय. एकाएकी चालल्या आणि सवे चालल्या, एकट्या चालल्या आणि बरोबर चालल्या. असं कसं होईल हो? एकट्याही चालल्या म्हणायचं आणि बरोबरही चालल्या म्हणायचं. खरं सांगू, वारीतलं चालणं असं असतं. वारीतलं चालणं असं आहे. अनेक वेळा अनेक लोक बरोबर चाललेले असतात, पण त्यांना एकमेकांचा परिचय नसतो. हे एकाएकी बरोबर चालायचं आहे, पण आपली साधना म्हणून चालायचं आहे, एकाएकी होऊन चालायचं आहे. अशा प्रकारे सगळ्यांना साधावीत, सगळ्यांना प्रेरणा करीत चालल्या. भगवंतानं त्यांचा हा अधिकार पाहिला आणि तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय. हे संपूर्ण वर्णन वेणुगीताचं आहे. याला अजून एक प्रमाण, या अभंगाचा शेवटचा शब्द तन्मय हा आहे आणि वेणुगीताचा शेवटचा शब्द तन्मय हा आहे. विठ्ठल विठ्ठल एवं विधा भगवतो या वृंदावनचारिणः वर्णयन्त्यो मिथो गोप्यः क्रीडास्तन्मयतां ययुः. विठ्ठल एवं विधा भगवतः वृंदावनचारिणः क्रीडाः मिथः वर्णयन्त्यः गोप्यः तन्मयतां ययुः. अशा प्रकारे भगवंताचं जो वृंदावनचारी आहे अशा श्रीकृष्णाचं वर्णन करीत 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 त्या तन्मय झाल्या, त्या तन्मयतेला गेल्या आणि अशा प्रकारची तन्मयता भगवंतानं स्वतःच्या रूपातून दिली. श्री तुकाराम महाराजांनी त्याच्या पुढे सांगितलं, इथे तन्मय झाल्या सांगितलं आणि इथे ती अभंगात सांगितलं तन्मयता भगवंतानं दिली. ही तन्मयता कशी दिली लक्षात ठेवा. परमात्मा श्रीहरी त्याच्या मनात आलं तरच स्वतःचं असं रूप प्रगट करतो की समोरच्या भक्ताला तन्मयता येईल. आणि याकरता महाप्रभू वल्लभाचार्यांचं आणि कोणी श्री रामानुजाचार्यांचं अशी एक कथा सांगतात. काही 4-5 लोक चालले होते. त्यांच्यामध्ये एक सुंदर स्त्री होती. कुणी तिला छत्र धरतंय, कुणी तिच्या पादुका हातात धरतंय, असं सगळे चालले. तिच्या सौंदर्यावर सगळे भुलले होते. आचार्य बाजूने चालले होते. आचार्य त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना विचारलं, का बरं तुम्ही इतके या स्त्रीला का भुललात? म्हणजे आचार्य तुम्हाला काय कळणार आहे, हे जे सौंदर्य आहे त्यामुळे आम्ही भुललो. आचार्यांनी म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला सौंदर्यालाच भुलायचं आहे ना, आज संध्याकाळी आमच्या भगवंताची, आमच्या आरचेची जेव्हा पूजा होते त्यावेळी तुम्ही तिथे या, तुम्हाला खास सौंदर्य दिसेल. त्यांना बोलवलं आणि भगवंताला विनंती केली आचार्यांनी की देवा, मी तुमच्या विश्वासावर या 4-5 जणांना बोलवलं आहे की जे या मार्गातून पूर्ण भ्रष्ट झाले होते आणि आसक्तीच्या मार्गावर लागले होते की जी वाट नरकाकडे जाते. त्यांना पुन्हा मला इकडे आणायचं आहे, माझी इच्छा आहे, पण ते तुम्ही केलं तर होईल, माझी प्रार्थना आहे. देवा, तुमची लाज जाईल नाही तर. आणि त्यावेळी भगवंतानं अशा प्रकारचं स्वतःचं स्वरूप प्रगट केलं की ते जे 4 जण आले होते त्यांना ते स्वरूप इतकं भावलं, ते इतके भाळले की त्यानंतर त्यांनी तो दुसरा रस्ता सोडून दिला आणि आचार्यांचे भक्त बनले. हे काय होतं? हे फक्त भगवंतानं इच्छा केली तर होतं, अन्यथा होत नाही. म्हणून तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय. अशा प्रकारचं वर्णन केलं. वेळ खूप झाली आहे, म्हणजे सुरुवात झाल्यापासून 2.25 तास झालेले आहेत. अगदी 5-7 मिनटात आपण या कीर्तनाच्या समारोपाकडे जातो आहोत. फक्त एक प्रार्थना आहे, 1-2 मिनिट सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करायचं आहे. 1-2 मिनिट थांबा. थांबा, टाळी आत्ताच नका वाजवू. 2 मिनिट थांबा, हात वर करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, बारकुमाई विठोबा रखुमाई,
जय जय विठोबा रखुमाई. टाळी कमी वाजते. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा 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 रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा काळी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा 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 एकाएकी चालियल्या साधावित सवे. तुका म्हणे देवे रूपे केल्या तन्मय. या हो या चला जाऊ सकळा. पाहू हा सोहळा आजी वृंदावनीचा. वृंदावनातला अत्यंत दिव्य सोहळा की जो जडजीवांना प्रत्येकाला अंतरंग आनंद प्रदान करणारा आहे. हा कसा आहे, तो गोपींनी कसा अनुभवला. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज ज्याप्रमाणे या युगात आपल्याला परमार्थाच्या दिशेचं दर्शन करून देण्याकरता आले, ते फक्त या युगाचेच दर्शक आहेत किंवा या युगाचेच द्रष्टे आहेत असं समजू नका. प्रत्येक युगामध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराज झालेले आहेत आणि त्यानुसार द्वापर युगातही त्यांचं अस्तित्व आहे. आणि त्यानुसार गोपींच्या अंतरंगातले भावही त्यांच्या अंतरंगात स्पष्ट आहेत. ते त्यांनी या रूपानं प्रकट केले आहेत. वस्तुतः भगवंताच्या लीला विस्तारानं वर्णन करायला पाहिजेत, पण आता आपली वेळ संपलेली आहे. म्हणून अगदी 2 मिनिटात एक लीला सांगूया आणि लगेच आपल्या समारोपाकडे जाऊया. परमात्मा श्रीकृष्ण गोकुळात अनेक प्रकारच्या खोड्या करीत होते. एकदा पेंद्या देवाकडे आला आणि कनू, आहा हा काय सांगू तुला, इतकी मज्जा आहे ना घरी. म्हणलं काय झालं, नेमकं काय झालं सांग. आहा काय सांगा, सांग ना लवकर. माझ्या आईने ना आहा लाडू केलेत, लाडू बेसनाचे केलेत, मस्त केलेत. असा सुगंध सुटला, असा सुगंध सुटला, काय सांगू तुला. म्हणले मग कनू मला लाडू दे ना. म्हणला तुझी आई आहे, तू जा, तू तिला माग, लाडू घे, मी कशाला मध्ये बीच में मेरा कशाला पाहिजे. नाही आई देत नाही, मग तुला देत नाही तर मला कशी देईल लाडू, मी कसं नाही, तुला माहिती आहे कसं मिळवायचं ते. ते म्हणलं किती लाडू, भरपूर लाडू केले, तुला किती पाहिजेत. म्हणलं 4 लाडू पाहिजेत. उरलेले तुला काय करायचं ते कर, माझं काही म्हणणं नाही. एवढं कबूल करून घेतल्यावर कन्हैया निघाला. त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि कन्हैया आले. याला काही बरोबर आणलं नाही पेंद्याला. आल्या बरोबर कन्हैया पाहत होता त्या लाडूकडे, तिच्याकडे पाहतोय, लाडूकडे पाहतोय. हिनं पाहिलं, पाय दिसले, कानोबाला ओळखलं.
तेरे दिल की बात मैंने पहचानी. कशाला आला माहिती आहे, पण एकही लाडू देणार नाही. म्हणलं म्हणजे तुला कोण म्हणलं मी लाडू खायला आलो? तू देत नाही हे मला पक्का माहिती आहे, म्हणून मी पण मागणार नाही. रस्त्यानं चाललो होतो, चालता चालता मला हे लक्षात आलं की सुगंध येतोय खास, म्हणून सुगंध घ्यायला काय हरकत आहे. सुगंध घेण्याने तुझे लाडू संपणार आहेत का? नाही संपत ना, मग सुगंध घेऊ दे. काय ग, पण याच्यात काय काय टाकलं ग तू? याची रेसिपी मला सांगते का? रेसिपी इकडे जास्त कळली असेल, तुम्हाला नसेल कळली. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपल्याला खायचं असतंय फक्त. काय विचार करायची गरज नाही. रेसिपी काय? महाराज एकदा वैकुंठवासी पूज्य जगन्नाथ अण्णा जाटदेवळ्याला आले होते आणि आल्यानंतर त्यांच्या आवडीचं म्हणून बेसन भाकरी केली होती. थोडा उशीर झाला होता त्यांना यायला. त्यांनी आवडीनं भोजन केलं आणि भोजन केल्यानंतर काकांना ते म्हटले की याच्यानंतर 2 तास झोप पाहिजे होती मस्तपैकी. असं जेवण झालं आहे. 9:30 वाजता बरं कीर्तनाला उभं राहायचं आहे. त्यावेळी काकांनी सांगितलं ठीक आहे, तुमचं तसं मत असलं तर तुम्ही निवांत झोपा. मी सगळ्या श्रोत्यांना सांगतो 11:30ला बोलवतो, आपण त्याच्यापुढं कीर्तन करू. पण नाही, मग कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर मग ते आमच्या बहिणीला विचारायला लागले, तुम्ही जे बेसन केलं तर त्याची रेसिपी काय हो, कसं कसं केलं होतं? असं बेसन आजपर्यंत खाल्लंच नव्हतं मी, असं म्हणून ते विचारायला आले. नंतर मग त्यांना सांगितलं, हा बघ, एखादी वस्तू आवडल्यानंतर ती कशी केली आपण औत्सुक्यानं उत्कंठेनं विचारतो. तसं कन्हैया विचारित होता की हे लाडू कसे केले, यात पहिल्यांदा काय घातलं तिनं, मग सांग. एखाद्या माऊलीला तुम्ही पदार्थ कसा केला असं विचारल्यानंतर सांगायचं खूप भूषण येतं बरं. म्हणजे सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याकडेच आहे अशी पक्की भूमिका सिद्ध होते. 2 गोष्टी आहेत. एखाद्या घरी जर भरपूर जेवायचं असलं, भूक लागली नाही सांगायचं, मग पदार्थ असा पदार्थ खाल्लाच नाही हो, काय खास पदार्थ झाला एवढं फक्त अहो एक घ्या ना, अजून एक घ्या ना, अजून एक घ्या. त्यांनी आग्रह करावा अशी परिस्थिती आपण निर्माण करायची, ती अशी करता येते. कन्हैया विचारायला लागला, लाडूत तू काय घातलं? मग तिनं म्हटलं तुपात लाल भाजलं. मग आता काय काय केलं ते तुम्ही समजा, सगळं सांगत नाही. आणि मग हे लाडू करते आणि एवढं सगळं ती सांगत असताना तिकडून पेंद्या आई ग आई ग आई करीत करीत आला आणि अंगणात गडबडा लोळायला लागला. हो आई काय होतंय कळत नाही. पेंद्या काय झालं? पेंद्या सांग ना. पेंद्या सांगायला तयार नाही. आई तिथं बसलेली आहे. आई उठली नसती तर ती सख्खी आई ठरली नसती. हो पटकन उठली, पटकन उठली आणि कन्हैयाला म्हणायला लागली, कन्हैया पेंद्याला काय झालंय कळेना. म्हणले बघ ना, मग तुलाच बघता येईल, मी काय सांगू. म्हणले मग हे लाडूकडे लक्ष दे बरं. हा ते लक्ष दे, तू काळजीच करू नको, या लाडूकडं पूर्ण लक्ष देतो मी, चिंताच करायचं का. ती म्हणली मांजर येईल बरं एखादी, एवढा मोठा बोका असताना मांजरीची हिंमत आहे का इथं यायची? काय काळजी करते तू, तू टेन्शन घेऊ नको, आपलं लेकरू पहिल्यांदा नीट पाहिजे. जा बरं, तुम्ही इथं लक्ष देतो सगळं. या बाबानं ते लाडू तयार सगळे झालेले पाहिले होते. सगळ्या गोपाळांना मागच्या खिडक्यातून बोलवलं होतं आणि सगळ्यांना 2-2, 3-3 लाडू लंपास केले. 4 स्वतः करता ठेवले आणि 4 पेंद्या करता ठेवले. आणि तोपर्यंत यांचा हा खेळ चालू. आई ग आई ग आई ग, लाईट पण गेली तेवढ्यात. आई ग आई ग आई ग करीत होता तो. आणि ते काय रे तुला काय इकडं कधी इकडं कधी इकडं कधी, तिला कळूच दिला, मेळच लागू दिला नाही तिला नेमकं काय दुखतंय. आणि पोटावर हात ती फिरवते. तितक्यात तिच्या मागून कन्हैया आला. त्याला फक्त असे वरून 4-4 लाडू दाखवले. त्याला कळलं आपलं काम झालंय. टुनकून उडी मारली, त्याने उभा राहिला. थोडा बाजूला झाला, हे कशाचं काय झालं आणि कशाचं काय झालं. दोघंही लंपास, दोघंही पळाले. तिच्या समोर त्याच्या हातात कन्हैयानं त्याच्या हातात 4 लाडू ठेवले आणि दोघंही पळाले. अशा प्रकारे अनेक लीला परमात्मा श्रीहरी करीत होते. शेवटी कन्हैयानं एक लीला घरी केली
की यशोदेच्या डोळ्यात ते झणझणीत अंजन होतं. सगळ्या गोपाळांना बोलवून घरचा जो लोण्याचा प्रसाद आहे, ज्याला ब्रह्मानुभव म्हणतात, अशा प्रकारचा प्रसाद भगवंतानं सगळ्यांना दिला. सगळ्यांना आनंद झाला. यशोदा मातेनं बांधलं आणि त्यानंतर आता याला आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करण्याकरता भाग पडायचं हा निश्चय करून एक सुंदर मुहूर्त पाहिला कार्तिक शुद्ध अष्टमीचा. आणि त्या दिवशी यशोदा मातेनं कन्हैयाला वृंदावनात गोचारणाकरता धाडलं. पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी संगे गोपाळ घेऊन गाई, संगे गोपाळ घेऊन गाई, वृंदावनी आले लवलाई, वृंदावनी आले लवलागी, वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ बाई, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ बाई ओ पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी. परमात्मा वृंदावनात आले. अनेक प्रकारचे खेळ, मर्दानी खेळ प्रभू खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी खेळ मांडियला यमुनेच्या तीरी. अशा प्रकारे सगळे खेळ खेळल्यानंतर गायी पूर्ण जोगावल्या आहेत हे पाहिलं. आणि आता गायींना एके ठिकाणी गायी विश्रांती करतायत हे पाहिलं, बसल्यात हे पाहिलं, रवंथ करतायत हे पाहिलं. आणि मग म्हणायला लागले, खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. खेळायचे बरं तसं, काय खेळायाचे सुख. आणि सगळेजण एकत्रित बसले. भगवंतानं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि स्वतः मध्ये उभे राहून मंडलाकार कमलपत्राकार पंक्ती करून छोटे जे होते त्यांना जवळ घेतलं, जे मोठे होते ते बाहेरच्या बाजूला ठेवले. जे स्वतःला मोठं समजतात ते देवाच्या लांब राहतात, जे स्वतः लहान समजतात ते देवाच्या जवळ येतात. परमात्मा मध्ये उभे आहेत. भगवान शुकदेवजी महाराज वर्णन करतात. बिभ्रद वेणुई जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्फलानि अंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदौ हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुक् बालके. भगवान शुकाचार्य महाराज वर्णन करतात की ज्यावेळी परमात्मा मध्ये उभे होते त्यावेळी बिभ्रद वेणुम जठरपटयोः, पोट आणि पोटाला बांधलेलं वस्त्र याच्यामध्ये बासरी खोवली. शृंगवेत्रेच्या कक्षे, शिंग आणि वेत काखेत धरलं. वामे पाणव मसृण कवलम, डाव्या हातामध्ये काल्याचा कवळ घेतला. मसृण म्हणजे काला, त्या काल्याचा कवळ घेतला. तत्फलानी अंगुलीषु, नंतर मग लोणची होती, आंब्याचं होतं, भोकराचं होतं, आवळ्याचं होतं, मिरचीचं होतं, लिंबाचं होतं, हे सगळे इथं ठेवले, या बेचक्यात ठेवले. तत्फलानी अंगुलीषु. तिष्ठनमध्ये परमात्मा श्रीहरी मध्ये उभे आहेत. स्वपरी सुहृदौ, आजूबाजूला पूर्ण सगळे मित्र बसलेले आहेत. नर्मभी स्वैही हासयन, स्वतःही विनोद करतायत, सगळे गोपाळही विनोद करतायत. अशा प्रकारे सगळा आनंदाचा कल्लोळ त्या ठिकाणी चालला आहे. आणि स्वर्गातले सगळे देव लाळ घोटत होते. स्वर्गे लोके मिशती, मिशती म्हणजे लाळ घोटत होते. आणि त्यावेळी त्यांच्या समोर भगवंतानं सगळ्यांना दिलं पण देवांना दिला नाही. अशा प्रकारचा यज्ञाचा भोक्ता, यज्ञभुक आणि बालकेलीही म्हणजे बाललीला करणारा, अशा प्रकारचा तो परमात्मा सगळ्यांना काला देता झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञान एकाएकी साधारित सवे बघा म्हणे देवे रूपे केल्या ब्रह्म